आपल्या अंगणातील 25 वनस्पतीची ओमक 100 रहस्य माहिती आहेत का? नमस्कार मित्रांनो. आपल्या घराच्या अंगणात पसरतात किंवा आजूबाजूला सहज दिसणाऱ्या अनेक वनस्पतीकडे आपण साधी झाडे म्हणून पाहतो. पण आपल्या पूर्वजांनी यातील अनेक वनस्पतीचा वापर रोजच्या जीवनात आणि पारंपरिक आरोग्य सांभाळत केला आहे. आज अशाच 25 वनस्पती आणि त्यांचे पारंपरिक उपयोग जाणून घेऊयात. टिप्स नंबर 1. आघाड्याच्या पानाचा रस लघवीची जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी. लघवी करताना जळजळ किंवा पोटाला सूज येत असल्यास आघाड्याचा रस किंवा काढा प्यावा. हा पारंपरिक उपाय लघवी मोकळी करण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो. टिप्स नंबर 2. तुळशीच्या मंजिऱ्यांचा काढा. सतत येणारी डोकेदुखी आणि सर्दी, शांत डोके जड झाले असल्यास किंवा कफ साचला असल्यास तुळशीच्या मंजिऱ्या पाण्यात उकळून तो काढा प्या. हा गावरान तोडगा मेंदूतील नसांना आराम देऊन डोके हलके करण्यास मदत करतो. टिप्स नंबर 3. शेवग्याच्या फुलांचे दूध. अंगातील थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी. अंग सतत गळून जात असेल तर शेवग्याची फुले दुधात उकळून ते दूध प्या. हा उपाय शरीराला उत्तम ताकद देतो आणि आळस घालवायला मदत करतो. टिप्स नंबर 4. जास्वंदाच्या पानाचा लेप. केस गळणे आणि तळपायाची आग शांत. केस खूप गळत असतील किंवा डोक्यात उष्णता झाली असेल तर जास्वंदाची पाने वाटून डोक्यावर लेप लावा. याने केसांना पोषण मिळते आणि डोके थंड राहते. टिप्स नंबर 5. कडुलिंबाच्या पानाचा लेप. त्वचेची खाज आणि पुरळ कमी करण्यासाठी. त्वचेचे आजार किंवा खाज त्रास देत असेल तर कडुलिंबाची पाने वाटून प्रभावित त्वचेवर लावा. यातील नैसर्गिक गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. टिप्स नंबर 6. हिरव्या गवतावर चालणे. मानसिक ताण आणि अस्वस्थता गायब. दिवसभराच्या त्रासाने मन अस्वस्थ झाले असल्यास सकाळी अनवणी पायाने गवतावरून 15 मिनिटे चाला. ओल्या गवताचा स्पर्श मन प्रसन्न आणि शांत ठेवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 7. अडुळशाच्या पानाचा काढा. छातीतील कफ मोकळा करण्यासाठी. सतत खोकल्याची उबाळ येत असेल तर अडुळशाची पाने पाण्यात उकळून त्याचा काढा प्या. हा गावरान तोडगा फुफ्फुसे साफ ठेवण्यास आणि श्वास मोकळा करायला उत्तम मदत करतो. टिप्स नंबर 8. एरंडेल तेलाची मसाज. पोटातील बद्धकोष्ठता आणि गॅसपासून आराम. सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास रात्री झोपताना बेंबीत आणि पोटावर एरंडेल तेल लावून हलकी मसाज करा. हा सोपा तोडगा आतड्यामधील मळ मोकळा करून पोट साफ करायला मदत करतो. टिप्स नंबर 9. पारिजातिकाचा काढा. सांधेदुखी आणि कंबरदुखीवर दिलासा. कंबर किंवा सांधे खूप दुखत असतील तर पारिजातकाची 5 पाने पाण्यात उकळून तो काढा प्या. हा काढा नसामधील ताण कमी करून वेदनेपासून आराम देण्यास मदत करतो. टिप्स नंबर 10. गुळवेलीचा काढा. बारीक ताप आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी. अंगात सुप्त ताप किंवा कणकण वाटत असेल तर गुळवेलीची काडी पाण्यात उकळून काढा प्या. याने रक्ताची शुद्धी होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. टिप्स नंबर 11. धने आणि जिऱ्याचे पाणी. चरबी आणि वजन नियंत्रण ठेवण्यासाठी. पोटाचा घेर वाढला असेल तर धने आणि जिरे रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळून प्या. याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. टिप्स नंबर 12. बेलाच्या पानाचा काढा. शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी. अंगाची आग होत असेल किंवा साखर नियंत्रणात ठेवायची असेल
तर बेलाची 5 पाने पाण्यात उकळून प्या. हा गावरान नियम शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 13. शेवग्याच्या पानाचा रस. हाडांना ताकद देण्यासाठी, हाडे बळकट राहण्यासाठी शेवग्याची पाने उकळून त्याचा रस प्यावा. यात भरपूर कॅल्शियम असते, ज्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखीपासून चांगला दिलासा मिळतो. टिप्स नंबर 14. कच्च्या हळदीचे दूध. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, अंगात कणकण किंवा दुखणे वाटत असल्यास कच्ची हळद दुधात खिसून चांगले उकळा. हे गरम दूध शरीरातील जंतू मारून ताकद परत आणण्यास मदत करते. टिप्स नंबर 15. पेरूच्या पानाचा रस. पोटातील मळ आणि जुलाब थांबवण्यासाठी. पोट बिघडले असल्यास पेरूची 4 कोवळी पाने वाटून त्याचा रस प्या. हा उपाय पोटातील इन्फेक्शन कमी करून लगेच आराम देतो. टिप्स नंबर 16. कोरफडीचा गर आणि हळद. पोटातील जळजळ शांत करण्यासाठी. पोटात सतत आग होत असेल तर कोरफडीचा ताजा गर काढून त्यात चिमूटभर हळद टाकून प्या. हा गावरान तोडगा आतडी साफ ठेवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो. टिप्स नंबर 17. कढीपत्त्याच्या पानाचा रस. केस आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी. सकाळी उपाशी पोटी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने चावून खा किंवा रस प्या. हा उपाय रक्त शुद्ध ठेवण्यास आणि केसांना मुळापासून बळकट बनवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 18. पुदिन्याचा आणि आल्याचा काढा. गॅस आणि अपचनावर मात. काहीही खाल्ले की पोट फुगत असेल तर पुदिन्याचे पाने आणि आले एकत्र उकळून त्याचा काढा प्या. हा तोडगा पोटातील अन्न पटकन पचवायला मदत करतो. टिप्स नंबर 19. गवती चहा आणि तुळशीचा काढा. सर्दी आणि अंगदुखीवर गुणकारी. अंग मोडून आले असेल आणि घशात खवखव होत असेल तर गवती चहा आणि तुळशीची पाने उकळून प्या. हा गरम काढा शरीराला आराम देऊन सर्दी ताप कमी करण्यास मदत करतो. टिप्स नंबर 20. ओव्याच्या पानाचा रस. पोटदुखी आणि गॅसपासून आराम. पोटात आवळ येत असेल किंवा गॅस झाला असेल तर ओव्याच्या पानाचा चमचाभर रस थोड्या गुळासोबत घ्या. यामुळे पोटातील सर्व त्रास कमी व्हायला मदत होते. टिप्स नंबर 21. डाळिंबाच्या सालीचा काढा. पोटाची मुरड थांबवण्यासाठी. पोट बिघडले असल्यास डाळिंबाची वाळलेली साल पाण्यात उकळून ते पाणी प्या. हा ओमक तोडगा आतड्यांना ताकद देतो. टिप्स नंबर 22. अडुळसा आणि मध. कोरड्या खोकल्यावर उत्तम उपाय. रात्री खोकल्याची डास लागून झोप येत नसेल तर अडुळशाच्या पानाचा रस आणि मध एकत्र करून चाटा. घशातील खवखव शांत होऊन आराम मिळतो. टिप्स नंबर 23. कोमट पाण्यात लिंबू आणि मध. सकाळचा आळस घालवण्यासाठी. सकाळी उठल्यावर सुस्ती वाटत असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. हा सोपा नियम शरीरातील विषारी घटक बाहेर काढून दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 24. पिंपळाच्या पानाचा काढा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी. पिंपळाची कोवळी पाने पाण्यात उकळून गाळून प्यायल्याने रक्ताभिसरण उत्तम राहते. हा जुना गावरान उपाय शरीरातील नसांना मोकळे ठेवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 25. उंबराच्या सालीचा लेप. सांध्याची सूज आणि लचक कमी करण्यासाठी. पायाला लचक भरली असेल किंवा सांध्यावर सूज आली असेल तर उंबराच्या सालीची पेस्ट बनवून लावा. हा लेप दुखापत आणि सूज कमी करण्यास मदत करतो. मित्रांनो, आपल्या अंगणातली प्रत्येक वनस्पती ही फक्त हिरवी पाने नसतात. आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून आलेले अनेक पारंपरिक ज्ञान त्याच्या मागे दडलेले आहे. म्हणून आपल्या आजूबाजूच्या वनस्पतीची माहिती घ्या,
त्याचे महत्त्व जाणून घ्या आणि त्याचा वापर नेहमी योग्य पद्धतीने करा. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.